सगळे निघाले तुम्ही बघू शकता. इथे आम्ही आलेलो आहोत. आता भरपूर लोक आले. एअरपोर्ट आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आज कोण नाही आहे बॅपराज. बघू शकता आम्ही आता आज चाललेलो आहोत. नाव या एंटरिंग लेवल 1च्या इकडे आता आम्ही खाली. फायनली खूप गरमीनंतर आता कुठेतरी AC भेटते. अजून आम्ही तुम्हाला आउटफिट्स नाही दाखवले तर आम्ही तुम्हाला आउटफिट्स सुद्धा दाखवू थोड्या. दोघांनी पण ब्लू ब्लू घातलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. चेकिंग सुरू आहे. हे बघा लाईन. लाईट्स बंद झाले. यू कॅन लुक. वी आर रिचिंग डाऊन. इंग्लिशमध्ये बोलू पण सगळ्यांना पाठवायचं. मी म्यूट करणार टॉपिक. मला बोलू नको. मला बोलू. तुला काय करायचं आहे पण. सगळं म्यूटच होणार. ते मी एडिट करते. केस खोलले. You can look at outfits. आपण इथे आलेलो आहोत. आता एअरपोर्टमध्ये बसलो. खायला घेतलं. व्ह्यू पाहू शकता समोरचा व्ह्यू. आता आम्ही खायला बसलो इकडे. आता डायरेक्ट आमची आता 13:25ला आहे. एरोप्लेनमध्ये बोलूया 13:25ला. तेव्हा आपण हे करू 13:25ला बोर्डिंग आहे. 20 मिनटं बाकी आहेत. बघू आता 45 आहे. भेटूया एरोप्लेनमध्ये नाहीतर बाहेर. व्ह्यू पण आम्ही आता खायला आलो आहे. जबरदस्त भूक लागलेली आहे. हे आहे सँडविच, हे आहे डोनट, हे आहे पॅप्सी, हे आहे जोर जोरात 25.
काश्मीर काश्मीर ईयरफोन या चश्मे विमान में न रह जाना। सीट बेल्ट का संकेत बंद होने तक कृपया आप अपनी कुर्सी की पेटी बांधे रखें। सामान आम्ही आता श्रीनगरमध्ये अराईव्ह झालेलो आहे. इथे तुम्ही बघू शकता मी अराईव्ह झालो आहे श्रीनगरला. संध्याकाळचे वाजले 5. हे आहे श्रीनगर. तर आता मी बसमध्ये आहोत. चाललो आहे हाऊसबोटसाठी. एअरपोर्टवरून आम्हाला बस पिकअप करायला आली होती बिनावाईतकडून. तर आम्ही ग्रुप सगळे आता बसमध्ये बसलो आहे. तिथून आम्ही आता हाऊसबोटवर जाणार आणि तिथे आज आमचं स्टे. तर तिथे पोचल्यावर मी तुम्हाला दाखवते की कसं आहे. तुम्ही तर बघू शकता आम्ही इथे आता बोटीतून हाऊसबोटवर चाललेलो आहोत. नाही बेटा काही नाही नॉर्मल आहे काही नाही. माझा फ्लाईट रात्री बघ मग आम्ही कसं घाबरू तुला. रात्री झाली पण मच्छर नाही आया पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता आम्ही जस्ट एंटर केलेले आहे हाऊसबोटमध्ये. आता इथे आमचा ब्रेकफास्ट होणार आहे. आता आम्ही थोडं खातो आणि तुम्हाला नंतर भेटतो. बाय. तर आता रात्रीचे वाजले आहे 9:30 आणि आम्ही आता जेवून आलेलो आहे. आणि आता आम्ही हाऊस बोटमध्ये आहे. वाटण नुसतं अँटिक आहे पूर्ण. आता मी तुम्हाला रूम टूर देतो कसं हॉटेल आहे. गेलं हे सगळं गालीचे आहेत. कार्पेट इकडे खूप साऱ्या लाईटी आहेत. हा पंखा. हा डबल बेड आहे. हा सिंगल बेड आहे. थोडं पुढे गेलात तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट भेटेल जी आहे इकडचा बाथरूम आणि इकडचा बाथटब जो उद्या आम्ही पहिल्यांदा ट्राय करणार आहे. हाऊ. तर अशा तऱ्हेने असा होता हाऊस टूर जो आम्हाला रूम भेटलेला आहे. आणि अशा तऱ्हेने डे 2 संपत आहे. डे 1 संपत आहे. तर भेटू उद्या डे 2 मध्ये सकाळी 6:30 वाजता. बाय बाय. पाहिजे का तुला फुल. पहलगामला पोहोचायला. चौकी तो तिथे फक्त बर्फ पडतो. तिथे गेल्यावर
कॅमेराने काढवतो ना. नाही त्यांच्या ह्याच्या ड्रेस यहाँ पे अभी जो स्नो है वो अभी थोड़ा पिघलता हुआ जा रहा है और थोड़ा सा ब्लैक आइस है, तो उसमें ज़्यादा फोटोज वो अच्छा नहीं यहाँ पे महसूस होता है. एक और कुछ spaces है. या side ला बघ. तर आता आम्ही चेकआउट करत आहे कुठून थर्ड डे 3 आज नाश्त्यावरून आता आपण चंदनवाडीला जाणार आहे. हो दिली पाहू शकता व्ह्यू. हॉटेल हिल पार्क म्हणून. आता भेटू. आता पहिल्यांदा बर्फ स्पर्श करणार आहे. भेटू लवकरच. असं हे करा. अरे बर्फ दाख. अरे तर आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. काय चंदनवाडी. इथं सगळीकडे बर्फ आहे. बर्फाचा एक्सपिरियन्स केलेला आहे. खूप सारे फोटो काढलेले आहेत. आता जायचं आहे. खूप जास्त थंड आहे. तुम्ही हातात पण नाही घेऊ शकणार एवढा थंड बर्फ आहे इथे. हां पण मजा आली. आता पुढच्या डेस्टिनेशनला बाय बाय. इथून खाली येऊन असं आहे. तर आता आम्ही आलो आहोत. कुठे आलोय? बेताब व्हॅली, जिथं बेताबची शूटिंग झालेली आहे. तिकडे त्या शूटमध्ये हे बरोबर त्या चंदन व्हॅलीच्या खाली आहे. चंदन व्हॅली जिथे आहे तिकडेच. इकडे आम्हाला अजून 1 तास दिलेला आहे. इकडे फोटोशूट चालू आहे. अबे 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 साले, आम्हाला 1 तास दिला. काय टाइमपास करू शकतो. व्ह्यू बघू शकता. कसा वाटला व्ह्यू. ब्लॉगिंग चालू झालेली आहे. डे 3. मम्मी काय करते? सरक
कर हे बघ बोल. अरे अरे स्पीड वाढली. अंधार देतो तसा. प्लीज फुलांवर पाय नको करूस. जीव जाणार त्यांचा. ऐक माझा काय सांग. टमटम. व्हिडिओ सुरू. ही आहे बेताब व्हॅली. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दृश्य दिसतंय आणि ते शूट सुद्धा सुरू आहे. इथे आम्ही आता आलेलो आहोत मॅगी खायला बेताब व्हॅलीमध्ये नाश्ता करायला. आता मी चाललोय बसमध्ये. तिथून कुठे जाणार आहे? श्रीनगर ना? नाही नाही, हॉटेलला जाणार. तिथे लंच आहे. मग तिथून जाणार श्रीनगरला. तिथे 2 स्पॉट आहेत, ॲपल व्हॅली आणि बॅट फॅक्टरी. आणि हे लोक चालले आता सिसुला. तुम्ही बघू शकता. You can take a look. We are eating now Maggi. पडल्या तिला. परत रिटर्न श्रीनगरला. बस थांबली हॉटेलमध्ये गेल्यावर आता सगळा बर्फ दिसणार इकडे आपल्याला. आता क्रीम सारखा बर्फ आहे. क्रीम हा आणि क्लीन असेल. एकदम क्लीन. हा असं वाटतं ठेवलेले बरोबर. मुद्दावून ठेवलं. कसं जमलाय तो तेवढाच. ते पण लोक शेप देत असतील त्याला. गुजरातला पण असंच मस्त होतं. बापरे. गिरनारला गिरणार बर्फ थोडी होता. बर्फ नव्हता. मी पण तेच विचार करते. नाही, असं. आपण गेलो होतो तो. मी बर्फ बर्फ नाही. इथे राहतात वाटते. ए नाही, काही इथं कोणच नाही, बंद आहे सगळं. राहतात वाटते राहतात. इथे. अरे पण काय आहे तिथे घर उंची बघा अरे केवढी. काहीतरी ते असं तिथे पण आहे, इथे पण आहे. लोक राहत असतील. काहीतरी फेस्टिवल वगैरे चालू होत असेल ते. भावासंगत आलीस. हो, माझ्या मुलाची उतरायचं वाटतं. हा फेस्टिवल संपला. आता इथे फोटो शूटिंग करा. आणि फेस टू कुठे आहे मग? आणखीन कुठे फेस टू अजून ते वरती इकडे आहे. असेल. वरती आहे. So it's time for day 3. आम्ही आज आलोय गुलमर्गला स्नो ॲक्टिव्हिटीज करायला आणि आम्ही 1400 फीट वरती जाणार आहे. तुम्ही ते बघू शकता. अरे तर त्यानंतर आम्ही स्नो ॲक्टिव्हिटीज करणार आहे, जसं की स्कीइंग, स्लेज आणि मोटर बाईक. तर आम्ही वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि आमच्या आउटफिट. काय दिलं नाही ना मेंटॉस. घे ना मेंटॉस. रिवा मेंटॉस. हा मेंटॉस पाहिजे? तू बघायची आम्हाला सांगितलं. घे घे.
वाटली असती. ते बंद केलं वाटतं वाव हा, ती line वेगळी आहे. गाडीच्या आहे बर्फाचा देवानं निसर्गाचं काय हा शूट कर. जबरी वा इकडे व्हाईट कलर. आपण म्हटलं फुल वाईटच आहे. अच्छा मग तिकडून खाली येणार असं ओके मस्त ना पण आहे बघ खाली असं पटापट येत असेल. यार काय शूट करतोय. तुला पण करतो. आम्ही आलेलो आहोत एकदम हायेस्ट पीकला गुलमर्गच्या. इथे तुम्ही बघू शकता बर्फच बर्फ आहे. हे बघा. श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय. चला एक फोटो घेऊयात. आम्हाला पाठवा. हो सर. फर्स्ट पेजला जो रिटर्न जर्नीचा बोर्ड असतो तिथे तो उभा असेल काही